आपण पाहतोय रतनजी टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा आता पोहोचलेले आहेत। आपण यापूर्वी पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक एक्सपोज सुद्धा केली होती आणि त्यांना श्रद्धांजली दिली होती। ही ताजी दृश्य आपण पाहतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा त्यांच्यासोबत शर्मिला ठाकरे सुद्धा आहेत, त्यांच्या पत्नी, दोघेही अंत्यदर्शनासाठी पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व सुद्धा रतनजी टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल होत आहेत, त्यांचा शेवटचा निरोप घेण्यासाठी। रतनजी टाटा एक माणूस म्हणून श्रेष्ठ व्यक्तिमत्व होतं आणि आपल्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा त्यांनी विचार केला। रतनजी टाटा यांना 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं, गौरवण्यात आलं आणि एक असा उद्योगरत्न, एक समाजरत्न आज आपल्यातून गेलेला आहे। ताजी दृश्य आपण पाहतोय। रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक व्यक्ती इथे येत आहेत, त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी। आणि शरद पवार हे सुद्धा आले होते त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी। फक्त राजकीय वर्तुळामध्येच नाही तर अनेक उद्योजक असतील किंवा विविध क्षेत्र असतील, अगदी सचिन तेंडुलकर असेल, त्यांनी सुद्धा येऊन अंत्यदर्शनाचं, पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलंय। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा पोहोचतायत, कधीपर्यंत पोहोचणार आहेत आणि आतापर्यंत कोणी कोणी उपस्थिती लावलेली आहे? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर रतन टाटा यांचं पार्थिव जे आहे ते NCP या ठिकाणी सध्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे आणि मी सध्या त्याच ठिकाणी आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य असतील किंवा टाटा यांच्या जे कंपनीमधले कर्मचारी असतील ते या ठिकाणी पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। आणि जर आपण पाहिलं तर सर्वसामान्यांसोबतच महत्त्वाचं म्हणजे दिग्गज मंडळी असतील, राजकीय नेते असतील, अभिनेते असतील, खेळाडू असतील, हे सगळेच जे आहेत ते त्यांच्या अंतिम दर्शनासाठी या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। आणि आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, त्याचबरोबर खेळाडू सचिन तेंडुलकर असेल, आत्ता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा आतमध्ये त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत आहेत। असे बरेच राजकीय नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी त्यांच्या दर्शनासाठी येत आहेत। थोड्याच वेळात जे आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा त्यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचणार आहेत अशी माहिती जी आहे ती मिळते। त्यामुळे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या सगळ्या दृष्टिकोनातून चोख असा पोलीस बंदोबस्त जो आहे तो सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। मोठ्या संख्येने जे रतन टाटा यांच्यावर प्रेम करतात ते सर्वच या ठिकाणी त्यांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळते। अगदी शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी एका रांगेमध्ये जे आहे ते सगळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एक रांग जी आहे ती कर्मचाऱ्यांची आहे आणि दुसरी रांग जी आहे ती सर्वसामान्य नागरिकांची आहे। प्रत्येक जण जो आहे तो या ठिकाणी रतन टाटा यांच्या दर्शनासाठी आलेला आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर VIP गेट जो आहे त्या ठिकाणाहून अनेक नेते मंडळी असतील, अभिनेते असतील, हे सगळेच जे आहे ते दर्शनासाठी आतमध्ये जाताना पाहायला मिळतात। आणि आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या ठिकाणी दर्शनासाठी येणार आहेत। सध्या आपण जर पाहिलं तर मंत्री उदय सामंत जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी रतन टाटा यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर अनेक राजकीय नेते मंडळी असतील, कलाकार असतील, हे या ठिकाणी आता त्यांच्या अंतिम दर्शनासाठी येत आहेत। 4 वाजेपर्यंत जे आहे ते त्यांचं पार्थिव जे आहे ते NCP या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर जे आहे ते वरईच्या स्मशानभूमीच्या
दिशेने या ठिकाणाहून जर आपण पाहिलं तर याच मार्गावरून ते जे आहेत ते नरिमन पॉईंट आणि नरिमन पॉईंटवरून ते पुढे पेडर रोड आणि पेडर रोडवरून ते जे आहे ते वरळीच्या दिशेने जातील. याच मार्गावरून जो आहे हा संपूर्ण मार्ग जो आहे तो मोकळा करण्यात येईल आणि या मार्गावरून जे आहे ते त्यांचं पार्थिव जे आहे ते आपल्याला जाताना मिळेल. चोख बंदोबस्त जो आहे तो सगळा श्रद्धा या संपूर्ण परिसरात लावण्यात आलेला आहे आणि VIP मुवमेंट जे आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक मंत्री जे आहेत ते या ठिकाणी येताना पाहिलं तर राज ठाकरे हे सध्या याच ताफ्यामध्ये होते आणि राज ठाकरे या ठिकाणाहून आता त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन निघालेले आहेत. आणि जर आपण पाहिलं तर आता अनेक जण जे आहेत ते खरं तर आपण श्रद्धा पाहिलं तर त्यांचा स्वभाव जो होता किंवा त्या सगळ्यामुळे त्यांची जी सामाजिक कार्यातली ते जे सामाजिक कार्य करत होते त्या सगळ्यावरून जर आपण पाहिलं तर आज हे जी सर्वसामान्यांची रांग असेल किंवा त्यांचे कर्मचारी या ठिकाणी जे उपस्थित असलेले आलेले पाहायला मिळतं त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी हेच सगळं काही सांगून जाताना पाहायला मिळतं की कशा प्रकारे रतन टाटा यांची कारकीर्द होती आणि 86 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांनी त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीमध्ये जे कमवलं असेल तर हेच कमवलेलं आपल्याला पाहायला मिळते. सगळे जे आहेत ते या ठिकाणी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी पोचलेले शासकीय इतमामात जे आहे त्यांच्यावर अंत्यसंस्कार जे आहेत ते थोड्या वेळाने केले जातील. 4 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर जे आहे ते अंत्यदर्शनानंतर वरळीच्या दिशेने जे आहेत ते अंतिम संस्कारासाठी जे आहे त्यांचं पार्थिव नेण्यात येईल. पारसी पद्धतीने जे आहे हे सगळं त्या ठिकाणी अंत्यसंस्कार जे आहेत ते होणार आहेत. आपण जर पाहिलं तर अनेक जण या ठिकाणी आता येताना पाहायला मिळतात. मोठी रांग जी आहे ती या ठिकाणी आपल्याला लागलेली पाहायला मिळते. जगप्रसिद्ध अशी उद्योगपती असलेली ख्याती होती त्यांची आणि त्यामध्येच महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या निधनानंतर देशभरात जी आहे ती शोककळा पसरलेली आपल्याला धनंजय असेच जोडलेले राहा.